16 वर्षीय मुलीचे पूर्ण केस कापून त्या मुलीला घरामध्ये बसवलं गेलं। मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांनी हा अजब प्रताप केलाय। अमरावतीच्या वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली आहे। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांमध्ये आई वडिलांवर गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत। छगन, हा सगळा काय प्रकार आहे आणि काय विचार केला त्या आई वडिलांच्या मुलींनी की ते या निर्णयापर्यंत पोहोचलेत? श्रद्धा, अमरावतीमध्ये दर दिवसाला एक नवनवीन प्रकार घडत असल्याचं समोर येत आहे। अत्याचाराच्या घटनांनी अमरावती हादरलं असताना मुलींच्या विनयभंगांच्या घटनात देखील वाढ झालेली आहे आणि नुकतंच एक धक्कादायक प्रकार जो घडलेला आहे ते 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवरती एका मुलाची वाईट नजर होती आणि तिच्या आईवडिलांना ती गोष्ट माहीत पडल्यानंतर तिच्या आईवडिलांनी मुलाविरुद्ध तक्रार देण्यास मुलीला तगादा लावलेला होता आणि यातूनच मुलीचे केस देखील कापून तिला टक्कल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेला आहे। या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने स्वतःच्या आई वडिलांच्या विरुद्ध वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देखील दाखल केलेली आहे आणि पोलिसांनी देखील पीडितेच्या तक्रारीवरून आई वडिलांविरुद्ध गुन्हा नोंदवल्याची माहिती मिळते आहे आणि या संदर्भातला आई वडिलांची विचारपूस वरुड पोलीस स्टेशनमध्ये केली जात आहे। मात्र एकंदरीत जर सर्व परिस्थिती बघितली तर अमरावतीला महापुरुषांचा वारसा लागलेला आहे आणि अशा पद्धतीच्या घटना घडत असल्यामुळे अमरावतीला नेमकं झालं तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्यांमधून उपस्थित होताना दिसतोय। श्रद्धा, नाही बरोबर, आणि यावर आता कारवाई काय होते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। छगन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।